हाय फ्रेंड्स, ही रेसिपी मी माझ्या एका पंजाबी मैत्रिणीकडून शिकले आणि पहिल्याच प्रयत्नात घरच्यांनी विचारलं, हे खरंच दुधीचे कोफ्ते आहे का? चला, आज मी तुम्हालाही ही माझी सिक्रेट रेसिपी शेअर करते. सर्वात आधी आपल्याला दुधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यावरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि दुधी आपल्याला किसून घ्यायचं आहे. आणि दुधीमध्ये जास्त मधला पांढरा भाग असेल तर थोडा स्किप करा. आता दुधी छान आपला किसून झालेला आहे. आता ह्यामध्ये खूप सारे असे पाणी आहे, तर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे आहे. तुम्ही हे पाणी काढून कुठे डाळीमध्ये वापरू शकता किंवा पराठ्यामध्ये यूज करू शकता. आता मी दोन्ही हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे पाणी एक्सेस वॉटर काढून घेत आहे. आता आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा बेसन, त्यानंतर 2 छोटे चमचे मी इकडे तांदळाचं पीठ, थोडासा ओवा, धने जिरे पूड टाकलेली आहे, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट आणि लसूण, आलं आणि मिरचीचा ठेचा आणि त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, त्यानंतर हे आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. यामध्ये थोडाही पाण्याचा वापर करू नका, कारण दुधीमध्येच खूप पाणी असते, त्यामुळे ह्यामध्ये चांगले पीठ मळून होते आपले. आता ह्या मिश्रणाचे आपल्याला असे छोटे छोटे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत. आणि हे बनवत असताना लगेच एका साईडला तेल गरम करत ठेवा. नाहीतर तुम्ही जे असेही जास्त वेळ ठेवले तर ह्याला खूप पाणी सुटेल. त्यामुळे हे केल्याबरोबरच लगेच आपल्याला ह्याला तळून घ्यायचे आहे. आता हे कोफ्ते आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवर चांगले तळून घ्यायचे आहेत. मीडियम टू लो फ्लेमच ठेवा. कोफ्ते आतून चांगले फ्राय व्हायला पाहिजेत. छान असे आपले गोल्डन ब्राऊन कोफ्ते झालेले आहेत. आता ह्याला तुम्ही काढून घ्या. आता एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यामध्ये इकडे मी 3 मध्यम साईजचे कांदे कट करून घेतले आहेत. कांदे जर मोठे असतील तर 2 घेतले तरी चालतील. आता ह्या कांद्यांनाही आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत. कांदे थोडे लाल झाल्यानंतर त्यामध्ये इकडे मी 3 मध्यम आकाराचे टमॅटोसुद्धा मी कट करून घेतले आहेत. त्यालासुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी त्यामध्ये आलं, लसूण आणि काजू टाकून त्यालाही चांगले परतून घेतलेले आहे. आणि घरात मगज बी अवेलेबल होती, तीसुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेली आहे. आता हे सगळे मिश्रण आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये मी थोडी पाववाटी पाणी मिक्स करून त्याला झाकण ठेवून मी 5 ते 10 मिनटं तसेच ठेवलेले आहे. आता हे चांगले मिश्रण आपले उकळून झाल्यानंतर त्याला आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे. आणि मी बाजूला 2 लाल सुक्या मिरच्या भिजत ठेवल्या होत्या, त्यासुद्धा ॲड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचे आहे. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून त्यामध्ये थोडंसं बटर आणि जिरे टाकून आपल्याला जी वाटून घेतलेली प्युरी आहे
ती टाकून त्याला चांगली परतून घ्यायची आहे. बटरमुळे ह्याचा फ्लेवर खूप छान येतो, तर बटर नक्की ट्राय करा. बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता तुम्ही. आता ह्यामध्ये मी घरगुती मसाला, हळद, जिरे धने पूड टाकलेली आहे. थोडा किचन किंग मसाला ॲड केलेला आहे आणि कलरसाठी मी ते काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे. बघताना किती छान असा रंग आलेला आहे प्युरीला. आता ह्याला चांगले आपल्या तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगले याला भाजून घ्यायचं आहे. आता तेल सुटू लागल्यावर आपण ह्यामध्ये पाणी मिक्स करून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा ॲड करणार आहोत आणि अगदी अर्धा चमचा मी इकडे साखरेचा वापर करणार आहे. छान अशी आपली थिक ग्रेव्ही रेडी आहे. आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत. त्यावर कसुरी मेथी टाकून त्यालाही परतून घ्या. नंतर थोडासा गरम मसाला मी ॲड केलेला आहे. आता जे आपण कोफ्ते तळून घेतलेले आहेत त्यालासुद्धा आपण चांगले टाकून त्याबरोबर मिक्स करूया. म्हणजे ते मस्त मसाल्यामध्ये कोट होतील आणि आतपर्यंत मसाला आपल्या कोफ्त्यामध्ये पोहोचेल. आता त्यावर मी फ्रेश क्रीम टाकून त्याला मिक्स करून घेणार आहे. फ्रेश क्रीम अगदी ऑप्शनल आहे, पण तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान अशी टेस्ट येते. अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला त्याची टेस्ट येते. त्यावरून हिरवी कोथिंबीर टाकून मी सर्व केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.